उमेदवारी काय बोलताय? पहिली प्रतिक्रिया काय तुम्हाला उमेदवारी? मला आनंद आहे फार. महापौर पदाच्या साठी या ठिकाणी माझी निवड झालेली 11 तारखेला इलेक्शन आहे, पण त्याचबरोबर जबाबदारीचं पण भान आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच माझा हा विषय आहे, तो म्हणजे आम्ही मुंबईचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार. काय विजन असणार आहे तुमचं? कारण सुरक्षित मुंबई असणार, खड्डेमुक्त मुंबई असणार, पूर्ण मेट्रोचं जे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी इन्फ्रामॅन म्हणून काम करतातच आहे. मग त्यांनी कोस्टल रोड घेतलेले आहेत, मग संजय गांधी उद्यानातून खालून टनेल जाण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. सागरी मार्ग असू दे, रस्ते असू दे, सर्वच त्यांनी हातामध्ये मुंबई एक सुंदर मुंबई असं करण्याचं स्वप्न जे ते वारंवार त्यांच्या भाषणातून सांगतात, ते आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आणि ते विजन आहे, ते त्यांचं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी करणार. 25 वर्षाचा गाळ जो तो साफ करणार तुम्ही म्हणत आहात, नेमकं काय काय तुम्ही साफसफाई? 25 वर्षाचा गाळ तुम्ही पाहिलाय, नाल्यात बघितलं तर तुम्हाला गाळ दिसेल. अशा पद्धतीचा जो मुंबईची गेल्या म्हणजे 2014 नंतर आमच्या देवेंद्र जींनी पूर्ण मुंबई हातामध्ये घेऊन त्या पद्धतीने मुंबईचं काम केलेलं आहे, पण त्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने काही घोटाळे झाले असतील आणि ते विषय निघाले तर ते उखाडून काढू. शेवटचा प्रश्न, ठाकरेंचं आव्हान तुम्हाला असणार आहे, शिवसेना ठाकरे गटाचं तुम्हाला आव्हान असणार आहे, महायुतीमध्ये तुम्ही आहेत आता, मात्र उद्धव ठाकरे आव्हान स्वीकारण्याची आम्हाला आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही पूर्ण तळागाळात लोकांमध्ये काम करणारे महिलाराज मातृशक्ती असणार. जवळपास 140 महिला नगरसेविका 227 मधून निवडून आलेले आहे. पण मी असं म्हणेल, सगळेच आहेत आमचे जे भाऊ आहेत ते पण या ठिकाणी नगरसेवक आहेत. महिलाराज आणि आम्हाला यांना आमची गरज लागणार, आम्हाला त्यांची गरज लागणार. अशी एकोप्याने आणि युनिटीमध्ये काम करणं हे प्राथमिकता आहे.